शेतकऱ्याच्या शेतात चमत्कार घडला जेव्हा एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात लोखंडाचं सोनं बनवणारा दगड सापडला। सकाळी एक शेतकरी त्याचं शेत पाहायला गेला असताना त्याला टिटवी पक्षाच्या अंड्याजवळ एक असा दगड सापडला की जो लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं बनवतो। त्या शेतकऱ्यांनी तो दगड लोखंडाच्या वस्तूला लावून बघितला आणि त्यानंतर जे झालं ते अतिशय अविश्वसनीय होतं, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालाय। टिटवीच्या अंड्याजवळ असणारा हा चमत्कारी दगड, ज्याला हिंदीत पारसमणी तर मराठीत परीस म्हणतात, या दगडाने कोणत्याही लोखंडी वस्तूला स्पर्श केला की तिचं सोन्यात रूपांतर होतं असं धार्मिक ग्रंथात लिहून ठेवलंय। आणि तोच दगड इतिहासात पहिल्यांदा एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात आढळून आला। शेतकऱ्याने तो दगड उचलला, लोखंडाच्या वस्तूला लावून बघितला, हा दगड खरा आहे की खोटा। त्यानंतर त्यांनी जे बघितलं, जो चमत्कार झाला तो पाहण्यासाठी देश विदेशातले शास्त्रज्ञ त्या शेतकऱ्याच्या शेतात गर्दी करत आहेत। त्या शेतकऱ्याला किती सोनं मिळालं, खरंच तो दगड परीस होता की काय होतं हे पाहण्यासाठी आता प्रशासन तिथे गेलेलं आहे। पुराणातील माहितीनुसार, धार्मिक ग्रंथातल्या आख्यायिकेनुसार हा दगड टिटवीच्या अंड्याजवळ असतो। पौराणिक कथानुसार टिटवी आपले अंडे सुरक्षित ठेवण्यासाठी 7 समुद्रा पार पलीकडे जाऊन परीस दगड घेऊन येते असं मानलं जातं। या दगडाच्या उष्णतेमुळे टिटवीची अंडी लवकर उगतात। याच काळामुळे या शेतकऱ्यात टिटवीच्या अंड्या शेजारी तो लाल रहस्यमयी दगड सापडला। ही केवळ अंधश्रद्धा आहे की यामध्ये शास्त्रीय आधार आहे हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्याने तात्काळ तो दगड उचलला, लोखंडाच्या वस्तूला जाऊन पाहिला आणि झाला सगळ्यात मोठा जबरदस्त चमत्कार। लोखंडाला दगड लावून पाहिल्यानंतर या शेतकऱ्याला किती सोनं मिळालंय। गावातील लोक आता त्या दगडाच्या दर्शनासाठी शेतकऱ्यांच्या शेतात रांगा लावत आहे। ही गोष्ट इतकी व्हायरल झाली की स्थानिक प्रशासनाने देखील याची दखल घेतली। तज्ञांची टीम त्या दगडाची पाहणी करण्यासाठी आता गावात येणार आहे। एका रात्रीतच हा दगड प्रचंड व्हायरल झालाय। मग या दगडामागे नेमकं काय असतं, याविषयी पुराणात काय सांगितलं, त्या शेतकऱ्यांनी लोखंडाला तो दगड लावल्यानंतर त्याला किती किलो सोनं मिळालं, हा टिटवी पक्षी हा दगड आहे तो कुठून आणते, किती दिवस त्या अंड्याजवळ ठेवते, आपल्या पुराणात नेमकं काय लिहिलेलं आहे, हा दगड जर तुम्हाला दिसला तर तो कसा ओळखायचा आहे, या संपूर्ण घटनेवर आपण प्रकाश टाकणार आहोत। टिटवी हा जो पक्षी आहे तर त्याचे अंडे उबवण्यासाठी हा दगड 7 समुद्रापलीकडून घेऊन येते अशी आख्यायिका पुराणामध्ये लिहिलेली सापडते। पण टिटवी पक्षाबद्दल जर आपण माहिती घ्यायला गेलं, कारण की टिटवी पक्षामध्ये या दगड आणण्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे। टिटवी पक्षाची अंडी एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात बघितली, त्याला ती अंडी आढळली। शेतामध्ये एक छोटासा खड्डा केलेला होता, त्या खड्ड्यामध्ये 4 अंडी पडलेली होती। 4 अंडी पडल्यावर त्यांनी पाहिलं, अंडी शेजारी त्याला एक असा दगड बघितला की तो दगड इतर दगडांपेक्षा वेगळा आहे। मग तो दगड त्याच्या शेतात कुठेच नव्हता, आसपासच्या 20 किलोमीटर अंतरामध्ये असा कुठे दगड नव्हता। असा विचित्र दगड त्याला तिथे आढळला। त्याला ते माहिती होतं की हा दगड कदाचित तो परीस दगड असू शकतो, पण टिटवी असा पक्षी आहे, त्याला माहिती होतं की टिटवी पक्षी कधी झाडावर बसत नाही आणि भारतामध्ये तो सर्वत्र आढळतो। त्याची घरटी तुम्हाला जमिनीवर पाहायला मिळतात, जमिनीतील मुरमाड ठिकाणी त्यांची घरटी असतात। आपल्या शास्त्रात धर्मामध्ये असंही सांगितलं की टिटवी पक्षी जर कधी झाडावर बसला तर त्या दिवशी पृथ्वीचा विनाश होणार असंही सांगितलेलं होतं। त्या शेतकऱ्याला ते सगळं माहिती होतं। आता त्याला कदाचित पाहून आश्चर्य वाटलं, पण एक आध्यात्मिक संदर्भ जो आहे जो याच्याविषयी देण्यात आलेला आहे तो आपण सगळ्यात आधी जाणूया। मग त्या शेतकऱ्याने लोखंडाच्या वस्तूला लावल्यावर किती सोनं मिळालं याकडे येऊयात। आता पहा, शेतकरी काय झालं, एक दिवस सकाळी सकाळी त्याच्या शेतात कामाला जात होता। कामाला जात असताना त्याच्या शेताच्या बाउंड्री जवळ त्याला एक खड्डा दिसला, त्या खड्ड्यामध्ये 4 अंडी आहेत असं दिसलं। त्या अंड्याच्या शेजारी लाल कलरचा एक दगड दिसला। आता हा लाल कलरचा दगड पुराणात सांगितल्याप्रमाणे हा लाल कलरचा दगड पारस पत्थर असू शकतो किंवा पारस मणी असू शकतो। मग हा लोखंडाला त्याने लावूनही बघितला, त्याला किती किलो सोनं मिळालं, कारण की लोकांच्या रांगा त्याच्या घराभोवती लागत आहे। प्रशासन देखील त्याची दखल घेतलेली आहे। पण आपल्या ग्रंथात नेमकं काय सांगितलं, जे ग्रंथ किंवा लोककथा आहेत याबद्दल परीस दगडाबद्दल काय सांगितलं आहे ते एकदा समजून घेऊया। इतिहासातले भरपूर राजे किंवा काही माणसं आहेत की ज्यांनी आयुष्य खर्च केले हा दगड सापडवण्यासाठी। झालं असं 200 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या घनदाट जंगलात शिवालय नावाचं एक छोटंसं गाव होतं। हे गाव खूप शांत निसर्गरम्य होतं। पुराणात सांगितलेली ही कथा नक्कीच परीस या दगडाविषयी क्लिअर कट आपल्याला सांगणार आहे। गरीब कुटुंब होतं, तिथले लोक शेती करायचे, लाकूड तोड करून कसं बस आपलं पोट भरायचे। त्या गावात माधव नावाचा एक तरुण आणि एक प्रामाणिक ब्राह्मण राहत होता। त्याला एकुलती एक मुलगी होती राधा, ती आता विवाह योग्य झाली होती। माधवने तिच्यासाठी लग्नाच्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं धन नव्हतं। एकदा माधव शिवशंकराच्या मंदिरात गेली, त्यांनी नम्रपणे प्रार्थना केली की हे देवादिदेवा, माझ्या मुलीच्या लग्नाची चिंता मला सतवत आहे, कृपा करून मला काहीतरी मार्ग दाखवा। त्या रात्री शंकरांनी माधवच्या स्वप्नात येऊन सांगितलं,
माधवा वृंदावनाला जा, तिथे तुला सनातन गोस्वामी मिळतील, ते तुला धनप्राप्तीचा मार्ग दाखवतील. दुसऱ्या दिवशी माधव वृंदावनकडे त्याने प्रस्थापन केलं. अनेक दिवसाच्या प्रवासानंतर तो सनातन गोस्वामीच्या आश्रमात पोहोचला. त्याने गोस्वामींना आपली व्यथा सांगितली, मुलीच्या लग्नासाठी धन मागितले. गोस्वामींनी शांतपणे माधवला सांगितलं. म्हणाले, माधवा, इथूनच जवळ यमुनेच्या काठी जुनी विहीर आहे, तिच्या तळाशी तुला एक लोखंडाचा पत्रा मिळेल, तो पत्रा घेऊन ये. माधवने गोस्वामीच्या साधण्यानुसार विहिरीच्या तळाशी जाऊन तो पत्रा काढला. तो पत्रा घेऊन ते परत गोस्वामींकडे आला. गोस्वामी त्या पत्राला एका विशेष दगडाचा स्पर्श केला आणि म्हणाला, माधवा, हा पत्रा आता सोन्याचा झालाय, घेऊन जा आणि तुझ्या मुलीचं लग्न आनंदात कर. लोखंडाचा पत्रा सोन्याचा झाला होता. आता माधवला प्रश्न पडला की तो दगड नेमकं कोणता आहे की जो गोस्वामींनी तो दगड लावल्यानंतर लोखंडाचं सोनं झालं. तो अत्यंत आनंदाने सोन्याचा पत्रा घेऊन घरी परतला. त्याने आपल्या मुलीचं लग्न थाटामाटाने केलं. आता ही कथा आपल्याला काय शिकवते की खरा आशीर्वाद हा भौतिक संपत्तीत नसतो, तो आपल्या श्रद्धेत आणि प्रयत्नात असतो. सनातन गोस्वामींनी केवळ एक त्याला माध्यम दिलं होतं, त्या श्रद्धेने प्रयत्नाने त्यांना यश मिळालं. आणखी एक कथा आहे या दगडाबद्दल. एका राजाला एक असा वर मिळतो की तो ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट सोन्याची होईल. आणि त्यामध्ये देखील ब्रह्मदेवाने त्या राजाला एका ठिकाणी वर दिलेला असतो. त्या राजाची फजिती होती. अन्नाला हात लावला की अन्न सोन्याचं होतं, पाण्याला हात लावला की पाणी सोन्याचं होतं. खेळता खेळता जेव्हा त्याची लाडाची मुलगी त्याच्या जवळ येते तेव्हा तर ती मुलगी सोन्याची होऊन जाते. मग राजा ब्रह्मदेवाला विनंती करतो की माझा वर मागं घ्या. अशा अनेक आख्यायिका हात लावून किंवा दगड लावून लोखंडाला स्पर्श केल्यानंतर सोनं करण्याच्या अनेक घटना, अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. मग हा शेतकऱ्याचा काय अनुभव होता याच्या निष्कर्णाची तपासणी कशी सुरू आहे. आता मूळ महत्वाच्या घटनेकडे येऊया. शेतकऱ्याला सापडलेला हा दगड पारस पत्थर आहे का, पारस मणी आहे का, परस आहे का, हे तपासण्यासाठी त्यानं प्रयोग केला. लोखंडाच्या वस्तीला तो दगड लावून पाहिला. तुम्हाला माहित आहे की त्याला किती सोनं मिळालं याची माहिती आपण पुढे घेऊया. तुम्ही कल्पना करू शकता हा दगड जर खरंच पारस पत्थर असेल तर तो शेतकऱ्याचं आयुष्य कसं बदलेल. केवळ नाही तर या घटनेची सरकार देखील आता दखल घ्यायला लागलेलं आहे. आता पहा, या घटनेमागं शास्त्रीय आणि काही शास्त्रीय आधार आहेत. शास्त्रीय आणि वैदिक आधारावर जर चर्चा करायला गेलं तर परीस नावाचा दगड अस्तित्वात आहे का, यामागे काही वैज्ञानिक तथ्य आहे का, फक्त एक लोककथा, भाकड कथा आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या प्रश्नाकडे आता वळतोय. काय झालं, इंटरनेटवर सर्च करता करता काही गोष्टी आढळल्या. आपण भारतीय पुराणात काही नोंदी आहे, पण त्याचबरोबर मध्ययुगीन काळामध्ये युरोपामधील देखील एक प्रकारचा दगड होता. लक्षपूर्वक आहे का, युरोपामध्ये अल्केमी नावाची एक युद्ध विद्या होती जिथे लोक सामान्य धातूला सोन्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेस त्यांनी देखील एक दगड घेतला होता ज्या दगडाला फिलॉसॉफर स्टोन असं म्हणायचे. फिलॉसॉफर दगड अशी एक संकल्पना तिथे प्रचलित होती. युरोपामध्ये जी आपल्याकडे परीस दगडासारखीच होती. आपल्या पुराणामध्ये परीस नावाने दगडाचं सोनं होतं असं सांगितलंय, तर युरोपामध्ये फिलॉसॉफर स्टोन नावाच्या दगडानं सोनं होतंय असं सांगितलंय. सगळ्या जगामध्ये एका दगडाविषयी विशेष आकर्षण आहे. एक गुण असा आहे, इतिहासामध्ये त्याची नोंद देखील आहे. आता म्हणजेच वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या संकल्पनेने अशा प्रकारचे दगड किंवा अशा वस्तू ज्याच्यापासून सोनं बनतं, अशा घटना, अशा गोष्टी पूर्ण जगात आपल्याला आढळतात. पण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं असं आहे की एका शेतकऱ्याला तो दगड सापडलेला आहे. जो दगड त्याने बघितला की तो फारसा वेगळा आहे. त्याच्या शेतातही असा दुसरा कुठला दगड नव्हता किंवा त्याच्या दुसऱ्या शेजारच्या शेतातही असा कुठला दगड नव्हता. त्याच्यामुळे तो संभ्रमात पडला आणि त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि जो इंटरनेटवर व्हायरल झाला. आता तो व्यक्ती तो दगड घेऊन त्याच्या घरी त्या ठिकाणी लोखंडाला स्पर्श करून पाहणार आहे. पण त्याच्यानंतर पुढं काय झालं याची माहिती त्या व्हिडिओमध्ये नसल्यामुळे आपल्यालाही पुढं त्याच्याविषयी माहिती नाही आहे. त्यामुळे तुमचं काय मत आहे, तुम्हाला या दगडाविषयी काय वाटतं, असा दगड खरोखर असतो का, आणि जर मिळाला तर तो कसा ओळखायचा, याविषयी तुमचं काय विचार आहे ते नक्की कमेंटमध्ये